आपला आवाज कोकण 24 तास। बंधू अशोक खरात प्रकरणात राजकारणातील मोठमोठे मासे अडकले, त्यामुळेच हे प्रकरण सरकार व्यवस्थित हाताळत नसल्याचा घणाघाती आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केलाय। असं वाटतंय की अशोक खरात मध्ये या प्रकरणामध्ये राजकारणामधले सत्तेमधले कोणकोणतरी मोठे मासे अडकलेले दिसत आहेत। त्यामुळं अशोक खरातच्या नवीन प्रकरणाकडेच लोकांचं लक्ष कायम वेधलेलं ठेवायचं अशी कदाचित चलाखी सरकारची असावी। तर बंगालमधील आता जे निवडणुका राज्यातील झाल्या त्याच्यामध्ये एक्झिट पोलनुसार भाजप जिंकणार असं चित्र दिसतंय। ममता बॅनर्जींचा पराभव होणार का, काय सांगाल एकंदरीत? असं आहे की पश्चिम बंगालची निवडणूक कालच पार पडली। 4 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्याच्या अगोदर एक्झिट पोलचे काही आकडे अंदाज समोर येत आहेत। संपूर्ण देशाने विचार केला पाहिजे, संपूर्ण देशानं, की एक महिला एका महिलेला हरवण्याकरता एका महिलेला किती प्रकारे छळलं गेलं। केंद्रातल्या कोणकोणत्या यंत्रणा त्या एका महिलेच्या मागे ससे मिऱ्याप्रमाणे लावल्या गेल्या। जो सत्ताधारी पक्ष आहे त्याची संपूर्ण देशातली यंत्रणा एका महिलेच्या विरोधात त्या पश्चिम बंगालमध्ये उतरली। वेस्टिन सारखं एवढं मोठं प्रचंड पश्चिम बंगालमधलं हॉटेल, त्यातले 3 फ्लोर देशाचे गृहमंत्री ॲक्वायर करतात, ताब्यामध्ये ठेवतात, बुक करतात म्हणूया ॲक्वायर म्हणण्यापेक्षा, आणि तिथून सगळी यंत्रणा हलवतात। देशामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की NIA ही चौकशी यंत्रणा जी आहे, सुरक्षा यंत्रणा आहे, ती एका राज्यामध्ये त्या ठिकाणी उभी केली जाते। त्या ठिकाणी जवळजवळ 89 लाख मतदारांची नोंदणी SIRच्या नावाखाली त्या ठिकाणी रद्द केली जाते। पश्चिम बंगाल येथे एका महिलेला हरवण्यासाठी केंद्राने पूर्ण यंत्रणा लावली असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांजवळ बोलताना केला आणि भाजप नारी शक्ती संपवण्याचे काम करीत असल्याचंही मत व्यक्त केलं। त्याचबरोबर रोज खोटे आरोप, त्याचबरोबर निवडणूक आयोगाचा या राज्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं लढल्या, या देशातल्या सगळ्या नारी शक्तींनी विचार करायला पाहिजे की एका बाजूला आम्ही नारी शक्ती वंदन म्हणून कायदा आणतो आणि दुसऱ्या बाजूला एक नारी एवढ्या जबरदस्त ताकदीच्या विरोधात लढते, ती नारी शक्तीच या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न होतोय। हा देशाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर धोका आहे। निवडून भाजपा येत आहेत का ममता बॅनर्जी येत आहेत, यापेक्षा ममता बॅनर्जी एक महिला, शेरनी, वाघीण, या ठिकाणी दुर्गेचा अवतार कसा होता हा संपूर्ण देशानं बघितला, आणि म्हणून अशा माणसांची जोपासना केली पाहिजे, अशी माणसं राखली पाहिजे। सत्तेच्या हव्यासापोटी अशी माणसं राजकीय जीवनातून किंवा अन्य मार्गाने उद्ध्वस्त करणं हे देशाचं नुकसान आहे, पुन्हा एका व्यक्तीचं आणि पक्षाचं नुकसान नाही। रिक्षा चालकांवरती किंवा कार चालकांवरती मराठी सक्तीचा जो निर्णय किंवा मराठी सक्तीचा वापर केला जातोय मनसेने, काय वाटतं? असं आहे की मराठी सक्तीचा वापर हा महाराष्ट्रामध्ये करण्याची वेळ येणं हेच अत्यंत दुर्दैवी आहे। पण या सरकारची भूमिका आजची नाही। तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा जबरदस्त लादणारी सरकार, हे जरी त्यांच्या एका सरकारमधल्या मंत्र्यानं निर्णय घेतला असेल की रिक्षा व्यावसायिकांना मराठी बोलता आलं पाहिजे, पण हिंदी भाषा जबरदस्तीनं लादणारा पक्ष कोणता आहे? तोच पक्ष सत्तेमध्ये मुख्य आहे। त्यामुळं त्यांनी हिंदी भाषा बोलू नये। 1 मे पासून हिंदी भाषा बोलण्याचं मंत्र्यांनी जाहीर केलं होतं। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब,
उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।